नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आजचा आपला डे 3 आहे, ही वैश्विक शक्ती, डिवाइन एनर्जी जाणून घेण्याचा. ओके. सो आज आपण थोडक्यात ज्या व्यक्तीने ही ही रेकी, ही डिवाइन एनर्जी आपल्यापर्यंत आणली सहज, सो त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण रेकी शिकताना जर या व्यक्तीबद्दल आपण माहिती नाही घेतली, जाणून नाही घेतलं, तर काही उपयोग होणार नाही. कारण त्यांच्यामुळे ती गोष्ट आपल्यापर्यंत सहज पोहोचलेली आहे. ओके. सो आपण जाणून घेऊया की रेकीचा शोध कसा लागला. ओके. येस, सगळे एनर्जेटिक आहेत ना? चहा वगैरे पिऊन सगळे बसलेत का? ओके, चला, व्हेरी गुड. सो तुम्हाला हे या इमेजमध्ये दिसतात ते आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई, रेकीचे फाउंडर असे त्यांना आपण म्हणू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की रेकी ही उपचार पद्धती आहे ज्याचा शोध जपानमध्ये लागलेला आहे. पण त्याआधी सुद्धा आपल्या भारतामध्ये ती होती आणि हे अथर्व वेदामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याला नाव होतं हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती. पण कुठलीही गोष्ट बाहेरच्या देशातून आली, पश्चिमात्य संस्कृतीतून आली की लगेच आपण त्याचा स्वीकार करतो. तशाच पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. एकच मिनिट, रेकॉर्डिंग सुरू आहे ना? ओके. हा. सो हे जे तुम्हाला दिसत आहेत, डॉक्टर मिकाऊ उसुई, ते जपानचे आध्यात्मिक साधक. 1922 साली त्यांनी या रेकीचा शोध लावला. युनिव्हर्सल लाईफ एनर्जी असं त्याला म्हटलं जातं. सो हे एक आध्यात्मिक शिक्षक आणि बौद्ध साधक होते. आता 1992 साली नक्की त्यांनी काय केलं, तर जपानमधील माउंट कुरामा, जे हे पर्वत इथे तुम्हाला दिसत असेल इमेजमध्ये, या पवित्र पर्वतावर किंवा डोंगरावर त्यांनी 21 दिवस अथक साधना केली, अन्न पाणी न घेता, निर्जल. आणि त्यानंतर ध्यानाच्या शेवटच्या दिवशी असताना, म्हणजे 21व्या दिवशी असताना, 20 दिवस काही त्यांना मिळालं नाही, रिझल्ट मिळाले नाही. पण 21व्या दिवशी सगळ्यात शेवटी जेव्हा आपले पेशंट संपलेले असतात, बरोबर ना, की आता काही होणार नाही, 20 दिवस झाले, 21वा दिवस आला, तरी अजून सुद्धा मला काही साधना मी जेवढी केली त्याचं फळ मला मिळत नाही. हतबल अवस्थेत असताना संध्याकाळी 5च्या 6च्या सुमारास त्यांना या दैविक एनर्जीचा, या वैश्विक एनर्जीचा शोध लावला. आणि मग त्यांना असे अनेक छोटे मोठे अनुभव आले की जसे की त्यांच्या पायाला लागलं होतं, म्हणजे वर जसा त्यांना आनंद झाला या गोष्टीचा की अरे बापरे, मला ही रेकीची सिद्धी प्राप्त झाली, काही सांकेतिक चिन्ह जपानी भाषेमध्ये त्यांना दिसले गोल्डन प्रकाशामध्ये. आणि मग कुठल्याही गोष्टीचा बघा, जेव्हा आपण अथक साधना करतो, अथक साधना केल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला एवढा आनंद होतो की आता मी कोणाला सांगू आणि कोणाला नको. सो जेव्हा त्यांनी त्यांचा आनंद शेअर करण्यासाठी ते त्या पर्वतावरून येत होते खाली, तेव्हा पायाला ठेस लागल्या आणि ठेस लागल्यामुळे त्यांच्या पायातून रक्त गळायला लागलं. आणि म्हणून ते खाली येत येत असताना हळूहळू त्यांनी त्या पायाला हात लावला. तर काहीच म्हणजे म्हणतात ना, काहीच मिनिटामध्ये त्यांना असं आढळलं की त्यांच्या पायातलं रक्त आपोआप थांबलं आणि ती जखम सुद्धा आता भरून आली होती. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे की एक एक त्यांना असे अनुभव येत गेले. आता असे अनेक आहेत, पण इथे डिटेलमध्ये मी तुम्हाला नाही सांगत आहे. या अनुभवानंतर त्यांनी स्वतःच्या शरीरावर ही रेकी ऊर्जा वापरली, त्याचबरोबर इतरांच्या अनेक इतर लोकांवर सुद्धा ही रेकी उपचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. सो रेकी ऊर्जेने शरीरातील नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट होते, सक्रिय होते, हे त्यांनी ओळखलं की आपल्यामध्ये ती शक्ती आहे. पण जेव्हा तुम्ही ही नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट करता, तेव्हा ती शक्ती खरोखरच ऍक्टिव्हेट होते आणि तसा तसा रिझल्ट आपल्याला आपल्या स्वतःवर आणि इतरांवर सुद्धा देता येतो. ओके. आता उसूई यांच्या नंतर पुढे बघूया आपण. उसूई यांनी उपचारांची अनेक तंत्रे विकसित केली आणि त्यांनी नंतर इतरांना शिकवायला सुरुवात केलं. कारण काय, आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा देता आलं पाहिजे, तरच त्या नॉलेजची किंमत, त्याची व्हॅल्यू वाढते आणि ते कायम आपल्याकडे राहतं. इतरांकडे दिल्यामुळे ते आपल्याकडे किंवा आपल्या देशामध्ये राहतं. सो अशाच पद्धतीने डॉक्टर चिरोजी हयाशी, त्यानंतर हवायो ताकाता या मॅडमनी रेकीचं ग्रँड मास्टर केलं आणि त्यानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये ही रेकी लोकप्रिय झाली. पाश्चिमात्य देशांमध्ये जेव्हा ही लोकप्रियता वाढली, तेव्हा मग
आपल्या भारताने त्या रेकीचा ऍक्सेप्टन्स केलं, स्वीकार केला आणि त्यानंतर मग ती युज टू झाली सगळ्यांसाठी. तो आता यापैकी चिरोजी हयाशी होती, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात मी सांगते तुम्हाला. सो हे जपानच्या नौदलात जपानच्या नौदलात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. आणि ज्या हवायो टकाटा मॅडम आहेत, तो त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1900 होता. पण वयाच्या 35व्या वर्षी त्यांना गंभीर असा आजार झाला आणि तो आजार होता कॅन्सर. आणि त्यावेळेला कॅन्सर सारखा आजार म्हणजेच काय, तर माणूस नसल्याच जम. पण त्यांनी त्या आजारासाठी जी काही मेडिकल ट्रीटमेंट मिळेल तुटपुंजी, कारण त्यांची फायनान्शियली परिस्थिती एवढी छान नव्हती. मग ती मेडिकल ट्रीटमेंट, त्याचबरोबर त्यांनी चिरोजी हयाशी यांच्याबद्दल ऐकलं होतं, त्यांचं मेडिकल होतं तिकडे रेकीचं. सो तिकडून अमेरिकेमधून जपानमध्ये गेल्या, तिथे स्वतःवर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांना खूप चांगला अनुभव आला या रेकीचा. त्यांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. ओके, त्यांचं आरोग्य हळूहळू सुधारायला लागलं आणि मग तेव्हाच तिथेच त्यांनी रेकी शिकण्याचा निर्णय घेतला. आणि डॉक्टर चिरोजी हयाशी यांनी त्यांना आपलं शिष्य बनवून घेतलं. सो 1938 साली त्या रेकीच्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर झाल्या. कोण? हवायो टाकाता मॅडम. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कालावधीत जवळजवळ 22 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले, जे काही अमेरिकेचे होते, काही जपानचे होते. आणि मग आपल्याकडून जी रेकी आलेली आहे ती जपानमधून आलेली आहे, कारण हवायो टकाटा मॅडम नंतर जपानमध्ये त्यांनी वास्तव्य केले. सो इथपर्यंत क्लिअर आहे का रेकीची हिस्ट्री? येस, सगळ्यांचं क्लिअर? कारण आपण त्या माणसाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणं फार गरजेचं आहे. येस, क्लिअर असेल तर एक थंब दाखवा. ओके, चलो, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर या हवायो टकाटा मॅडम जवळजवळ वयाच्या 80 वर्ष जगल्या. ठीक आहे, म्हणजे बघा रेकीमध्ये किती पॉवर आहे. आता पुढे बघूया. येस, रेकी आणखीन कुठे कुठे वापरता येते? आपल्या देशामध्ये अजून आपल्या भारत देशामध्ये नाही, पण इतर देशांमध्ये, प्रगत देशांमध्ये म्हटलं मी, इतर प्रगत देशांमध्ये जसं की अमेरिका, जपान, इंग्लंड या देशांमध्ये रेकीचे हिलर आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे. आणि ही रेकी, जर आपलं काही छोटं मोठं आजार असेल, डोकं दुखणं, पोटात दुखणं, कुठला तरी शरीराचा एक भाग दुखणं, तो त्याच्यावर तुम्ही या रेकीचं हिलिंग वापरू शकता. प्रॅक्टिकली त्याचा वापर तुम्ही करू शकता. आपला एक सेशन होईलच त्याचा, प्रॅक्टिकल कसा वापर करायचा. आणखीन कुठे वापरू शकता त्याबद्दल आपण जाणून घेऊया. मिसअंडरस्टँडिंग बघा, आजकाल सगळ्याच नात्यांमध्ये कुठेतरी काहीतरी गैरसमज निर्माण होतो आणि त्यामुळे नातं संपुष्टात येण्याची शक्यता होते. मग हे गैरसमज कुठल्याही नात्यामध्ये, नुसतं हजबंड वाईफ नाही तर कुठल्याही नात्यामध्ये हे गैरसमज निर्माण होऊ शकतात. बरोबर? बहीण भावंडांमध्ये, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, किंवा सासू सुनेमध्ये, जावा जावांमध्ये, बॉस आणि एम्प्लॉईज बरोबर, कुठल्याही नात्यामध्ये. सो तुमचे जे काही नातेसंबंध बिघडलेले आहेत, मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे, सो ते रिपेअर करण्यासाठी सुद्धा रेकी यूज होते. कारण जेव्हा तुम्ही रेकी शिकता तेव्हा तुम्ही रेकीचे साधक बनता आणि ही डिवाइन एनर्जी संपूर्णतः तुमच्या शरीरामध्ये ग्रहण केली जाते. आणि ग्रहण केल्यानंतर तुम्हाला त्या एनर्जीचा त्या गोष्टीवर हवे तसे सकारात्मक बदल घडून आलेले तुम्हाला जाणवतं. ठीक आहे. आणखीन कुठे रेकी काम करते? आपली आर्थिक परिस्थिती. आता आर्थिक परिस्थिती सुधारावी असं सगळ्यांनाच वाटतं, कारण ही एकच अशी एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. येस ऑर नो? पैसाच नाहीये तर प्रेम कुठून येणार? होईल का असं? मला सांगा, पॉसिबल आहे का? तुमच्या नवऱ्याकडे अजिबात पैसाच नाहीये तर तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकाल का? प्रामाणिकपणे सांगा, कराल का? नाही करू शकत. कारण सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही.
आपला मुलगा किंवा आपली माणसं बाहेरगावी गेल्यानंतर आपण त्यांना आल्याबरोबर काय विचारतो? काय आणलं आमच्यासाठी? लगेच दाखवा. पण तो तिकडे काय करतोय, कुठल्या प्रकारचं जीवन जगतोय, त्याची काहीतरी कल्पना आपल्याला असते का? किंवा ते आपण आपुलकीने विचारतो का? नाही. काही करून आम्हाला काय आणलं ते पहिलं दाखव. म्हणजे थोडक्यात काय, तर या सगळ्यासाठी पैसा खूप गरजेचा आहे आणि पैसा सुद्धा एक एनर्जी आहे. येस, डेफिनेटली. जर तुमच्याकडे मुबलक पैसा असेल किंवा तुमच्या गरजा पूर्ण करण्या इतपत पैसा असेल तर येस, डेफिनेटली तुमचे रिलेशनशिप सुद्धा छान राहतात. तुम्ही तुमच्या मुलांना एज्युकेशन चांगलं देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घडतात. याचा अर्थ ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचे रिलेशनशिप चांगले नसतात असं आहे का? नाही. त्यांचे रिलेशन सुद्धा चांगले असतात. पण थोडक्यात समाधान मानण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. येस ऑर नो? बरोबर ना? म्हणजे आपल्या मुलाला कुठेतरी चांगल्या शाळेत टाकायचं असतं आतून. पण पैसा नसल्याने बघूया जमेल त्या स्कूलमध्ये किंवा कुठेतरी जवळच्या जवळ जेणेकरून आमचं ट्रॅव्हलिंग पण वाचेल, आमचे पैसे पण वाचतील. अशा पद्धतीने आपण त्या मुलांना एज्युकेशन देतो. येस ऑर नो? आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे ₹100 डिमांड करा. तुम्हाला सहज कोण देईल का? रिझन सांगितल्याशिवाय देईल का? आणि रिझन म्हणजेच काय, तर त्यांना परफेक्ट रिझन पाहिजे असतं तरच तुम्हाला देणार, अदरवाईज नाही. आणि ते पण तुमचा स्वभाव ओळखून. तुम्ही जर देणारे असाल तरच. नेक्स्ट टाईम परत तुम्हाला ते देणार नाही. देणार का? नाही. सो तुम्ही आता नव्याने तुमचा जो काही बिझनेस स्टार्टअप केलेला आहे, व्हॉटएव्हर बिझनेस किंवा जॉब काही, जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितीतून पैसा कमवायचा आहे, अर्निंग घ्यायची आहे. सो त्या सगळ्या ठिकाणी रेकी हेल्प करते का? येस, डेफिनेटली रेकी हेल्प करते. का बरं? कारण रेकी आपल्या मानसिकतेवर चालते, आपल्या विचारांवर चालते आणि आपले विचार जर हे असतील, पॉझिटिव्ह असतील, तर आपण त्याच्यावर ॲक्शन घेतो आणि आपण घेतलेली ॲक्शन नेहमी पॉझिटिव्हच रिझल्ट देते. व्हाय? बिकॉज एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन अवर व्हायब्रेशन. तुमचा मूडच चांगला नाहीये. सकाळी-सकाळी 7 वाजलेत. तुमच्या पायाला ठेच लागली खाली बेडवरून उतरताना तुमच्या पायाला ठेच लागली मनातल्या मनात म्हणताय, कोणाचं तोंड बघितलं काय माहीत, आज दिवसच खराब. लगेच तुम्ही जेवणाला सुरुवात करताय. नकळतपणे तुमचा हात भाजतो, काहीतरी होतं, हातातून काहीतरी निसटतं, काहीतरी ग्लास फुटतो, हात भाजतो. ते सगळं जेवण अगदी घाई-गडबडीने करता आटपतंय आणि ऑफिसला जाण्यासाठी बस पकडताय किंवा काहीतरी व्हेइकल पकडताय. ते व्हेइकल सुद्धा त्यावेळेला तुम्हाला वेळेवर मिळत नाही. परत प्रश्न निर्माण होतो, आज कोणाचं तोंड बघितलं काही कळत नाही. येस ओर नो? ऑफिसमध्ये जाताय, ऑफिसमध्ये गेल्या-गेल्या 10 मिनिटातच बॉसची फायरिंग सुरू होते. खरोखरच आजचा दिवस फार बोरिंग होता, खूपच विचित्र होता. असा प्रश्नचिन्ह तुमच्या डोक्यावर तुमच्या डोळ्यांसमोर निर्माण होतो. येस ओर नो? प्रामाणिकपणे सांगा. बरोबर ना? याचाच अर्थ काय? तर आपण क्रिएट केलेले सकाळचे व्हायब्रेशन आपल्याला तसे सेम रिझल्ट देतायत. लाइक अट्रॅक्ट्स लाइक. येस ओर नो? जर सकाळी तुमचे ते व्हायब्रेशन, तुमचा सेंटेन्स तुम्ही चेंज केला असता तर? लागलं तर लागलं, ठीक आहे. हे परमेश्वरा, आजचा दिवस माझा खूप छान उत्तम गेलेला आहे. व्हायब्रेशन आपल्यालाच चेंज करता येतात. त्याच्यासाठी आपल्यालाच ॲक्शन घ्यावी लागते. दॅट्स इट. व्हायब्रेशन चेंज झाले माझे. मी गेली, स्वयंपाक छान आरामात केला, माझ्या आवडतं म्युझिक लावलं मोबाईलवर. किंवा मला जे मंत्र आवडतं, स्वामींचा मंत्र आवडतो, कोणतंही मंत्र आवडतं ते लावलं आणि मंत्र ऐकता-ऐकता मी माझं जेवण केलं. आज खूप छान वाटलं मला. मला सांगा त्या घटनेचा आणि नंतरच्या घटनेचा नंतर काही इफेक्ट झाला का तुमच्यावर? नाही. याचाच अर्थ, की जर एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये वारंवार घडत असेल, तर तिला आपल्याला रिप्लेस करता आली पाहिजे आपल्या व्हायब्रेशननी. सगळे सहमत आहात का याच्याशी? एक थंब दाखवा बरं. ओके. सो येस, डेफिनेटली रेकी आपल्याला आर्थिक मदत किंवा आपल्याला आपली आर्थिक स्थिती बदलण्यासाठी मदत करते का? ऑफकोर्स करते. एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन अवर व्हायब्रेशन, अपॉन अवर थॉट्स. सो सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त आपले विचार शुद्ध असायला पाहिजे, आपली संगत चांगली असायला पाहिजे. कारण तुमची संगत ठरवते, तुमची कंपनी ठरवते, की तुम्ही कुठल्या गटात आहात. जसं की ट्रेनने सगळेच प्रवास करतात. येस ओर नो? आपल्या मुंबईसारख्या भागामध्ये लाखो लोकं, लाखो नाही करोडो लोकं ट्रेनने प्रवास करतात आणि त्या प्रवासादरम्यान आपण ज्या ट्रेन कधीतरी असं होतं,
की आपल्याला जबरदस्तीने चढावं लागतं आतमध्ये. येस ऑर नो? चढावं लागतं ना. आणि मग त्या धक्क्या बुक्क्यातून जेव्हा आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत येतो, आपल्या स्टेशनला उतरण्याची वेळ येते, तेव्हा आपण स्वतः मनापासून उतरतो की आपोआप आपल्याला मागून धक्का मारतात कोणतरी आणि मग आपण उतरतो? बरोबर ना? ऑब्व्हियसली कोणीतरी धक्का मारला जातो आणि मग आपण उतरतो. मग हाच धक्का जर चांगल्या माणसांच्या कंपनीमध्ये तुम्ही राहिलात, तर तो धक्का मारलेला आवडेल का तुम्हाला? कारण डेस्टिनी तर आपल्याला आपली फिक्स जायचंच आहे. मग का नको चांगल्या माणसांबरोबर, गुड कंपनी बरोबर, चांगल्या व्यक्तींबरोबर ते आपण ते धक्के आपल्याला सहन करावे लागले, तर वाईट आहे का? ओके. सो अशा प्रकारे रेकी आपल्याला अपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्यासाठी सुद्धा हेल्प करते. काही लोकं असतात ज्यांना काहीतरी आजार असतात, पण त्या आजारांवर ट्रीटमेंट चालू आहे. पण जो डॉक्टर पाहिजे एक्झॅक्टली, कधी-कधी ते डॉक्टरच मिळत नाही. क्लॅरिटीच येत नाही, की कुठल्या डॉक्टरकडे मी जायला पाहिजे या आजारावर. पण जेव्हा तुम्ही रेकी शिकता, रेकीचे साधक होता, तेव्हा एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात. मग जर तुम्ही कधी पुढे मागे ॲडमिशन घेतलं, आता आय डोंट नो तुम्ही किती पुढे येणार आहात. सो माझ्या बॅचमधल्याच 1-2 लेडीजने हे एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत. मॅडम या आजारावर मी बरेच वर्ष झाली ट्रीटमेंट घेण्यासाठी स्पेशल डॉक्टर शोधत होती, पण मला ते मिळालं नाही. पण आत्ता मात्र त्या गोष्टी माझ्याकडे आपोआप आलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक्झॅक्टली मी माझ्या आजारावर ट्रीटमेंट चालू केलेली आहे. सो येस, डेफिनेटली या गोष्टी सुद्धा पॉसिबल होतात. आता आपण पुढे बघूया. तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प करते रेकी. तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी रेकी हेल्प करते. किती लोकांची मुलं 13-14 वर्षाची आहेत बरं? 13-14 किंवा त्याच्या पुढे म्हणजेच कॉलेजला वगैरे आहेत 18-19 वर्षाची. मोस्ट ऑफ आपल्या सगळ्यांचीच, बरोबर ना? आपली मुलं मोबाईलवर किती वेळ असतात? आपली मुलं म्हणण्यापेक्षा आत्ताचं जनरेशन बोलूया आपण. मोबाईलवर किती वेळ असतात? बराच वेळ, बरोबर ना? पण मोबाईलवर असणं म्हणजेच त्यांच्याकडून मोबाईल काढून घेणं असं आहे का त्याचा अर्थ? नाही. आत्ताच्या काळामध्ये मोबाईल गरजेचा आहे. अन्न, वस्त्र काय म्हणता येईल बरं? अन्न, वस्त्र, निवारा. या 3 गोष्टी जशा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, तसं आता ही टेक्नॉलॉजी म्हणजेच मोबाईल या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये गरजेच्या आहेत. येस ओर नो? पण त्याचा वापर कितपत करावा हे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? आपल्या. कारण प्रत्येक गोष्टीचे काहीतरी बेनिफिट आहेत, तसेच त्याचे डिसएडव्हांटेजेस पण आहेत. पण उपयोग करणाऱ्या व्यक्तीवर ते अवलंबून असतो त्याचा वापर किती, केव्हा, कसा करावा. मग आपली मुलं जर या मोबाईलचा अतिरेक वापर करत असतील, तर त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण रेकी शिकू शकतो. मुलांच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही, येस डेफिनेटली आपण त्याला रेकीचं हीलिंग देऊ शकतो. मुलांची एक्झाम असते. एक्झाममध्ये मुलांना फोबिया येतो. मे बी त्या मुलाला 90% मिळवणारा तो मुलगा असेल. पण फोबिया हा सगळ्यांनाच असतो. भीती सगळ्यांनाच असते. माझा पेपर कसा जाईल? माझे सुपरवायझर कोण येतील? कारण सुपरवायझर चांगले असतील ना, तर मुलांना एक इनर सॅटिस्फॅक्शन मिळतं, की येस सुपरवायझर जरा चांगले आहेत. आता काही टेन्शन नाही. पण तेच खडूस असतील, थोडे स्ट्रिक्ट असतील, तर ऑलरेडी भीती त्यात आणखीन त्या सुपरवायझरची भीती. आणि त्यामुळे थोडंसं मुलांची मनस्थिती द्विधा होऊन जाते. काय करावं? सो अशा स्थितीत आपण मुलांना रेकीचं हीलिंग देऊ शकतो. म्हणजेच कशासाठी? केलेला अभ्यास व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी, एक्झामला जाताना कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि त्यांचा पेपर व्यवस्थित सॉल्व्ह होण्यासाठी. तुमची मुलं तुमच्याकडेच येऊन मग म्हणतील, "मम्मी जे काल केलंस ना माझ्यावर रेकीचं हीलिंग ते आज पण कर. माझा पेपर खूप छान गेला." बरं हे मी नाही बोलत बरं, माझ्या बॅचमधल्या स्टुडंटचे एक्सपिरियन्स आहेत. तुम्ही ग्रुपवर तुम्ही YouTubeवर जाऊन चेक करू शकता. क्लिअर? ओके. आणखीन काय करते रेकी? आपण त्याच्याबद्दल आता रेकी खूप काय-काय करते. सो सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे सांगणं पॉसिबल होणार नाही. ठीक आहे? सो आपण रेकीची प्रेयर आता बघूया. त्याआधी एक थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं सगळ्यांनी. लगेचच सगळ्यांनी पाणी पिऊन घेणं गरजेचं आहे म्हणून.
ओके. तो आज आपण रेकीची प्रेयर शिकणार आहोत. सगळ्यांनी थोडंसं पाणी प्यायलेलं असेल, मी पण प्यायले. आय होप सगळे प्यायलेले असतील. सो आज आपल्याला रेकीची प्रेयर म्हणायची आहे मनातल्या मनात. त्याआधी अं, ही प्रेयर म्हणताना कसं म्हणायचे तुम्हाला थोडक्यात सांगते. सो याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या बरं या प्रेयरचा. ओके, झालं का? हा, आता पुढे बघूया. आता आपल्याला मनातल्या मनात प्रेयर म्हणायची आहे. चष्मा थोडासा साईडला काढून ठेवा. हा, डोळे बंद करायचे हलकेसे. एकच मिनिट हा. ही इमेज फक्त एकदा बघून घ्या. ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश म्हणजे हा प्रकाश तुम्हाला बघायचा आहे, की ब्रह्मांडातून युनिव्हर्स मधून एक एनर्जीचा फ्लो तुमच्याकडे येत आहे, असा व्हाईट प्रकाशाचा फ्लो. ओके, हे तुम्हाला इमॅजिन करायचंय. ओके. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराजांचे आभारी आहे. मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आणि त्यानंतर ओके, आता ओपन युअर आईज. ही प्रेयर म्हटल्यानंतर ही एनर्जी जी आपल्या हातांमध्ये क्रिएट होते, जे व्हायब्रेशन क्रिएट होतात, ती एनर्जी आपल्याला अप्लाय करायची आहे आपल्या शरीरावर. जिथे जिथे तुम्हाला ऊर्जा क्रिएट करायची आहे, जिथे जिथे तुमच्या शरीराचे अवयव, जिथे काही दुखापत असेल किंवा तुमचं एखादं कार्य सिद्ध करायचं असेल, तिथे वापरायचे. ती कशी मी प्रॅक्टिकली तुम्हाला नंतर दाखवेन. तुर्तास ही रेकीची प्रेयर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता इथे तुम्हाला चेंज काय करायचंय बघा. रेकीचे आभार मानायचे. तुमचं इष्टदैवत काय आहे? आता मी स्वामी समर्थांना मानते म्हणून मी स्वामींचं नाव घेतलं. सो तुमचं काही आराध्य इष्टदैवत असू शकतं. गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, कोणीही. ओके. सो तुम्ही त्या प्रकारे तुमच्या तिथे ते नाव ऍडजस्ट करायचे. तुमची कुलस्वामिनी कोणती आहे, तुमचं कुलदैवत जे असेल ते तुम्ही ऍड करायचे. माहीत नसेल तर तुमच्या घरातल्यांना तुम्ही ते विचारायचे. क्लिअर? मग स्वतःचा आभार, तुमच्या घरातल्यांचा आभार, असं सगळ्यांचा आभार. कारण रेकीमध्ये आभार विधीला, ग्रॅटिट्यूडला खूप खूप महत्व आहे. आता ही प्रेयर फक्त तुम्ही लिहून घ्या किंवा ऐका. पुढे जाऊन आपण त्याला प्रॅक्टिकल वापरणार आहोत. आता आपण पुढे बघूया. कारण एक हिलिंगचा सेशन मी घेणार आहे, त्याच्यामध्ये हे यूज होणार आहे. सो आज आपण ऑरावर बोलणार आहोत. ठीक आहे? येस. त्याआधी मला सांगा बरं, ऑरा म्हणजे काय? कोणाला माहित आहे का याच्याबद्दल? कारण आता हे प्रॅक्टिकल घ्यायचंय आपल्याला. ऑरा म्हणजे काय? येस. एनर्जी, पर्सनॅलिटी. येस, एक्झॅक्टली. तुम्ही तुमच्या परीने खूप छान नावं दिलेली आहेत त्याला. एनर्जी स्वतःची. येस, एक्झॅक्टली. योगिता मॅडम खूप छान आन्सर दिलेला आहे. पूजा मॅडम, सुप्रिया मॅडम, प्रज्ञा म्हणतात अवर पॉझिटिव्ह वाईब्स. येस, गुड. प्रथमेश म्हणतात तेज. येस, मराठीमध्ये म्हणतात तेज. चित्रा म्हणतात आभा. ओके. संगीता म्हणतात देवदूत. नाही, देवदूत नाही. ज्योत्स्ना म्हणतात वलय, जे आपल्या भोवती असतं. येस, एक्झॅक्टली. सोल एनर्जी. नाही, सोल एनर्जी नाही म्हणता येणार त्याला. शलाका म्हणतात चांगलं फिलिंग. येस. तेजोवलय. येस. आता आपण बघूया काय आहे ऑरा. ओके. आपण सगळे देवाची पूजा करतो, करतो ना?
सो आपण देवाची पूजा करताना त्या देवाच्या डोक्याभोवती प्रकाशाचं असं वलय दिसतं का? ओके, त्याला म्हणतात आभा मंडळ. ओके, आता आपण पुढे बघूया एक्झॅक्टली त्याचं पिक दाखवते तुम्हाला. हे दिसतंय, जे संत ऋषी होते आपले त्यांच्या भोवती त्यांच्या डोक्याभोवती एक प्रकाशाचं वलय दाखवलं जातं. सो त्याला म्हणतात ऑरा. इथपर्यंत क्लिअर आहे का? चेक करा बरं. आता आपल्याला याचं प्रॅक्टिकल करायचंय बरं, लक्षात ठेव. येस. आता कमेंट्स मध्ये मी नाही लक्ष देत आहे, इकडे बघा. हा. सो ऑरा म्हणजेच काय? एका व्यक्तीभोवती असलेलं अदृश्य स्वरूपाचं आवरण, किंवा त्याला किरण मंडळ म्हणतात किंवा आभा मंडळ म्हणतात. आणि अध्यात्मामध्ये त्याला विशेष महत्व आहे. सो थोडक्यात ऑरा म्हणजेच काय? आपल्या शरीरातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन, तेजोवलय, आभामंडळ, काही नाव तुम्ही त्याला देऊ शकता. आणि हे कलरफुल शेड्स मध्ये असतात. पण आपल्या सामान्य डोळ्यांनी ते दिसणार आहेत का? तर अजिबात नाही. त्याच्यासाठी बरंच मेडिटेशन करावं लागतं, काही सिद्धी प्राप्त करावी लागते, तरच त्यांना दिसतात. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी जे संत ऋषी होते, महात्मे होते, तर केवळ आपल्या नजरेने एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचे की हा व्यक्ती कपटी प्रवृत्तीचा असेल किंवा चांगल्या प्रवृत्तीचा असेल, याच्या मनात काय चाललंय, बरोबर त्याच्याबद्दल विचार करायचे आणि बोलायचे. मग हे कसं? आता या ऑराचे वेगवेगळे कलर मी तुम्हाला सांगितले, जसं की लाल रंगाचा ऑरा आहे, निळा आहे, हिरवा, पिवळा, जांभळा, सफेद, असे वेगवेगळ्या कलरचे ऑरा आहेत. सो लाल रंगाचा ऑरा ज्यांचा असेल, समजायचं की ऊर्जा त्यांच्यामध्ये खूप छान ऊर्जा आहे, जोश आहे, इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. आता निळा कलरचा, ब्ल्यू कलरचा ऑरा असेल तर काय? शांतता किंवा आध्यात्मिकता. हिरवा कलरचा ऑरा असेल, ग्रीन कलरचा, तर प्रेम आणि उपचार शक्ती. सो हे असे प्रत्येक ऑराचे वेगवेगळे मिनिंग वगैरे असतात. आता आपण त्याच्यावर नको जाऊया, आपण पुढे बघूया. ठीक आहे. पण त्याआधी आपण ऑरा तर नंतर चेक करूया. आपण येस, आपण आधी ऑरा चेक करूया. चला सगळ्यांनी नोटबुक काढा. नोटबुक काढा बरं. हा, पेन घ्यायचंय, नोटबुक घ्यायचंय. हा, जी लोक प्रॅक्टिकल करतील त्यांना कळेल. व्हिडिओ आज बऱ्याच लोकांची बंद आहेत, का बरं? नाही, ऑफिस मधल्या लोकांना मी काहीच बोलत नाहीये. चल, आता आपण काय करूया? एक ब्लँक पेज घ्या. Yes. त्या पेजवर बघा, मी जसं ड्रॉ करते ना तसं ड्रॉ करायचंय तुम्हाला. एक डॉट ड्रॉ करायचं आहे. एकच मिनिट. दिसतोय का सगळ्यांना? एकच मिनिट. येस. कोणीतरी एकाला, कोणाला तरी एकाला अनम्यूट करते, म्हणजे मला कोणीतरी सांगा. शलाका आहेत, त्यांना अनम्यूट करते मी. ओके. शलाका अनम्यूट करा बरं. येस. तुम्ही मला रिप्लाय द्यायचे. हा, दिसतंय का तुम्हाला हे माझं पेज? हो, दिसतं. ओके. तर त्याच्यावर मी एक डॉट काढलंय. सगळ्यांनी काढायचंय बरं. आणि त्या एक्झॅक्टली त्या डॉटच्या अवतीभवती बघण्याचा प्रयत्न करायचे. तुम्हाला ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय का? त्याच्यावर एक टक बघायचे तुम्हाला.
हो दिसतं. कोणाकोणाला दिसलं? आधी व्यवस्थित ड्रॉ करा आणि मग मला आन्सर द्या. ओके. दिसतं. ओके. येस, दिसलं. व्हेरी गुड. येस, प्रथमेश, ट्राय केलं का तुम्ही? ओके, दिसलं. व्हेरी गुड. हा, बाकीच्यांनी कोणी ट्राय केलं त्यांनी मला आन्सर द्यायचं आहे. येस, योगिता, थँक्यू सो मच. श्रेयांशी, येस. येस, ऑलमोस्ट सगळ्यांना दिसलेलं आहे. ओके, ज्यांना नाही दिसलेलं आहे, एखादी व्यक्ती कोणतरी असेल मे बी, तर त्यांनी याचा अर्थ व्यवस्थित ट्राय नाही केलेला. येस. सो अशाच प्रकारचा ऑरा प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या हातात ही जी बॉटल आहे, या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. जर मी व्यवस्थित तिला एकटक बघितलं तर तिच्या भोवती सुद्धा व्हाईट प्रकाशाचं वलय मला दिसतं. पण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे व्यवस्थित तरच तुम्हाला दिसणार आहे. माझ्या हातामध्ये हा जो पेन आहे, त्या पेनचा सुद्धा एक ऑरा आहे. सो व्यवस्थित जर मी लक्ष दिलं तर हे मला दिसणार आहे. म्हणजेच काय, तर सृष्टीतल्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये एक ऑरा आहे. क्लिअर? तो आता पुढे बघूया. आता तुम्हाला जज करायचंय. बरं, आता तुमचं टर्न आहे. सो हे ऑरा दोन प्रकारचे असतात. ठीक आहे. एकच मिनिट, स्क्रीन शेअर करते. सो प्रत्येक सजीव निर्जीव म्हणून मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं, त्या प्रत्येक गोष्टींचा एक ऑरा असतो. आता ह्युमन ऑरा लेअर दोन गोष्टींमध्ये डिवाइड केलं जातं, एक वीक व्हायब्रेशन आणि एक स्ट्रॉंग व्हायब्रेशन. सो आता तुम्ही स्वतःला जज करायचंय. बरं, तुमचे व्हायब्रेशन किंवा तुमचा ऑरा कसा आहे ते आता तुम्ही स्वतःला जज करायचं आहे. चला, कोण अशा व्यक्ती आहेत बघा बरं. जज करा तुम्ही. मी सांगते त्याच्यावर जज करा. एका पेजचे दोन पार्ट डिवाइड कर. एक लाईन ड्रॉ करा मध्ये. एका ठिकाणी लिहा पॉझिटिव्ह, एका ठिकाणी लिहा निगेटिव्ह ऑरा. पॉझिटिव्ह ऑरा दुसऱ्या ठिकाणी लिहा निगेटिव्ह ऑरा. पहिला आपण निगेटिव्हची सुरुवात करूया. ओके. नंबर 1, सतत अंगात आळस निर्माण होणं, काम करण्याची इच्छा नसणं. बुलेट पॉइंट लिहा इन शॉर्ट. घरात आल्यानंतर, घराच्या बाहेर गेल्यानंतर फ्रेश वाटणं, पण घरात यायची इच्छा न होणं. कुठल्याही गोष्टीची सुरुवात निगेटिव्ह वाक्यापासून करणं, मला जमणारच नाही, हे पॉसिबलच नाही, ओके, माझ्या हातून हे होणारच नाही, म्हणजे थोडक्यात नकारात्मक बोलणं. कुठल्याही व्यक्तीच्या कामाचं क्रेडिट न देणं. आपल्या मुलानं छान काहीतरी केलेलं असेल, त्यात काय, सोपं तर होतं, पण जेव्हा आपण आपल्या मुलाला त्याच्या कामाचं क्रेडिट देतो तेव्हा त्या मुलाला खूप जास्त आनंद होतो. पण एक तर तुम्हाला वेळ नसतं मुलांबरोबर घालवण्यासाठी, किंवा तुम्ही तेवढं क्रेडिट त्याला देत नाही. तुमच्या मुलाला असेल किंवा आणखीन एखाद्या व्यक्तीला असेल, जे काही काम कोणी केलं त्याचं क्रेडिट देत नाही. ओके. तुमच्या चालल्या बोलण्यात वारंवार नकारात्मकता जाणवते, तुम्हाला पण आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा. सतत रडगाणं, माझ्याकडे पैसेच नाही, पैसे आले तर टिकतच नाही, मलाच का बरं अशा घरामध्ये जन्म मिळाला, मलाच का बरं असं घर मिळालं, मलाच का बरं फॅमिली अशी मिळाली. अनेक प्रश्न मनामध्ये चालू असतात. आता दुसऱ्या बाजूला लिहायचे पॉझिटिव्ह ऑरा. पॉझिटिव्ह ऑरा असलेली माणसं कशी असतात ते आपण आता जाणून घेऊया. एक अशी एनर्जी की ज्याच्यामुळे इतरांना सुद्धा आनंद मिळतो आणि काहीतरी करण्याची प्रेरणा, क्षमता तुमच्यामध्ये असते. एकच मिनिट, कोण बरं स्क्रीनला कोण हात लावते? प्लीज स्क्रीनला हात लावू नका.
कोण आहे बरं हे लोक? एकच मिनिट, मी त्यांना रिमूव्ह करते इथून. चुकून झालं असेल तर ठीक आहे, पण स्क्रीनला हात लावू नका प्लीज. ओके. सतत हसतमुख असणं, त्यांच्या संपर्कात असल्याने तुम्हाला सुद्धा छान मोटिवेट असल्यासारखं, एनर्जेटिक असल्यासारखं फील होणं. ही लोक दुसऱ्यांना मदत करतात, दुसऱ्यांच्या कामाचं कौतुक करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. या लोकांच्या अवतीभोवती असल्यानंतर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं, सकारात्मक वाटतं, काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. अशा व्यक्तींबरोबर सहज संवाद साधण्याची आणि वेळ घालवण्याची संधी तुम्ही शोधत असता. बघा बरं, तुम्ही याच्यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे. पर्सेंटेज सुद्धा तुम्हालाच ठरवायचं आहे. किती पर्सेंटेज मी स्वतःला देऊ, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, मग किती पर्सेंटेज. सो यू डिसाइड. ओके, क्लिअर. आता बाबा आहे आमचा ऑरा निगेटिव्ह, तर काय करायचं मॅडम? हा पण एक प्रश्न असेल, बरोबर ना? होतो आम्ही सारखे सारखे निगेटिव्ह. ओके, 50%. येस, व्हेरी गुड. त्रिश, कोण आहे बरं त्रिश? आय डोंट नो कोण आहे त्रिश, पण छान त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की 50%. व्हेरी गुड. येस, काजल म्हणतात 60%. येस, व्हेरी गुड. येस, हे प्रामाणिकपणे बोलणं फार महत्वाचं आहे. येस. हा, जी लोक अबाव 70% वगैरे आहेत, खूप छान, गुड. हा, आता आपण पुढे बघू. मग काय करायचं बाबा आता? आहोत आम्ही थोड्या निगेटिव्ह किंवा आम्ही पॉझिटिव्ह पण आहोत, मग पुढे काय? मेंटेन पण राहणं गरजेचं आहे, त्याचबरोबर निगेटिव्हिटी दूर होणं पण गरजेचं आहे. मग आधी जाणून घेऊया, ही निगेटिव्हिटी का बरं आपल्यावरच वारंवार येते, बरोबर ना? हा पण प्रश्न तुमच्या मनात असेल ना, की ही निगेटिव्हिटी आमच्यावरच वारंवार का येते? का बरं? कारण तुम्ही तुमचा ऑरा वीक केलेला आहे. तुमचा ऑरा वीक असल्यामुळे इतर लोकांचा जो ऑरा असतो, निगेटिव्ह ऑरा असतो, तो तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करतो इझिली, कारण तुमचा ऑरा ऑलरेडी वीक आहे. आणि त्यामुळे तो प्रवेश केल्यानंतर ज्या चक्रांमध्ये तो प्रवेश करतो, त्या चक्रांसंबंधी एखादा आजार तुम्हाला निर्माण होतो. ठीक आहे. सो इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला आपला ऑरा क्लीन करायचा आणि आपले चक्रा बॅलन्स करायचे, जे आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये शिकायचं. सो ऑरा क्लीन कसा करायचा मी तुम्हाला ते सांगते आधी. ज्यांचा ऑरा क्लीन आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. पण ज्यांचा ऑरा निगेटिव्ह आहे, त्यांना आपल्या ऑरावर काम करणं गरजेचं आहे. बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक, आणि त्यामुळे वारंवार आपला ऑरा वीक असल्यामुळे तुम्ही त्याच त्याच लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये आमंत्रित करता, जी लोक तुम्हाला नकोत, जी निगेटिव्हिटी तुम्हाला नकोत, जे दुःख, ज्या वेदना, जो त्रास तुम्हाला नकोय, वारंवार तोच त्रास, त्याच वेदना, तेच काय म्हणता येईल बरं, प्रॉब्लेम तुमच्याच आयुष्यात वारंवार येतात. सो त्यासाठी तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मी सांगते ते करायचंय. कोण कोण रेडी आहे? येस, चलो. ऍक्शन घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी. आता काय करायचंय? आज माझ्या नवऱ्याबरोबर माझं खूप जोरदार भांडण झालंय. माझा ऑरा आता कसा असणार आहे सांगा? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ऑब्विसली निगेटिव्ह. मग भांडण किती वेळात निवळतं? काहीतरी लिमिटेशन असतं ना, की काही लोक 7-7 दिवस भांडण करतात, मग ते मनात ठेवतात. काही लोक अर्धा तास, काही लोक एका तासात, काही लोक सकाळी झालेलं भांडण संध्याकाळी विसरून जातात. सो तुमचं पॅटर्न काय आहे? किती वेळ लागतो? जर भांडण कडाक्याचं झालं असेल तर मे बी 2 ते 3 दिवस. नॉर्मली झालं असेल तर 1 ते 2 तासामध्ये लगेच फोन करून आय लव्ह यू वगैरे बोलून सुरू झालं, फिनिश. येस ऑर नो? पण तेच भांडण आता तुम्हाला ठरवायचंय किती वेळ त्या निगेटिव्ह व्हायब्रेशन मध्ये तुम्हाला बसायचंय. येस, कोणाला अनम्यूट करू? येस, जोशना आहेत माझ्या समोर, आसमी आहेत, अनम्यूट करते मी. रुपाली दिसतात मला लगेचच समोर, माधवी दिसतात. येस, बोला. तुम्हाला तुमची भांडणं सॉर्ट आउट करायला किती वेळ लागतो? एकेकाने सांगायचे. हा, येस, बोला रुपाली.
हाऊ मच टाइम? मॅम मॅरिड आहे. ओके, चला ऐका, तुमच्यासाठी छान आहे मग, ऐका. लवकरच तुमचं लग्न हो. ओके, नेक्स्ट कोण आहे बरं? येस, अस्मी. आवाज आवाज अनम्यूट नाही केलंय. देन आपण ज्योत्स्ना मॅडमला विचारूया, अनम्यूट करा आणि बोला. थोडस फास्ट. हा, हॅलो मॅम, इट डिपेंड्स ऑन किती सिच्युएशन मध्ये कशी भांडणं झाली. बट आय फॉरगिव्ह, मी खूप लवकर सॉरी बोलून आय फिनिश दॅट झगडा अँड ऑल. ओके, मी खूप किती लवकर किती वेळ, फक्त मला वेळ सांगा, मॅक्झिमम किती वेळ घेते? मॅम 1 दिवस किंवा एखाद तासभर. आपण 1 दिवस पकडूया, ठीक आहे. येस. ओके, जर जोरदार भांडण झालं असेल तर 1 दिवस. तेवढा वेळ येस. तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे. लेडीज फर्स्ट. ओके, ज्योत्स्ना मॅडम, तुम्ही किती वेळ घेता? आमचं भांडण झालं तर मी मी 1-2 दिवस तरी घेते आणि मी एक्सपेक्ट करते की तोच येऊन पहिलं सॉरी म्हणेल. बी इट्स माय फॉल्ट, बी इट्स हिज फॉल्ट. ओके, चलो, कारण की इगो इगो प्रॉब्लेम. चलो, आता आपण हे सगळं बघूया. ह्यांना 2 दिवस लागतात. ओके, आणखीन कोण आहे बरं, ज्यांचा राग 1-2 तासामध्ये किंवा 4 तासामध्ये क्लिअर होतो, असं कोण आहे? ओके, माधवी मॅडम म्हणतात 1-2 तासामध्ये होतो. हा, आता बघा, आपल्याला आपला येस. pattern कसा बदलायचा आहे. काही लोकांना मी विचारलं, ते म्हणाले मला 1 दिवस लागतो, काही म्हणाले 2 दिवस लागतात. म्हणजेच एवढा वेळ तुम्ही त्या निगेटिव्ह व्हायब्रेशन मध्ये राहता, आणि त्यामुळे त्या 2 दिवसामध्ये ना तुमच्या हातातून कधी चांगलं काम होत, ना कधी चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत. काय होतं, बरोबर त्याच वेळेला जर एखादं महत्वाचं तुमचं काम असेल तर ते काम सुद्धा होणार नाही. वाय? बिकॉज ते व्हायब्रेशन तुम्ही ब्लॉक करून ठेवलेले आहेत. त्याचे ब्लॉकेजेस तुमच्या माइंडवर आहेत, तुमच्या ऑरामध्ये आहेत, आणि म्हणूनच आपला राग शांत होण्यासाठी मॅक्झिमम 1 तास 2 तास इनफ. लगेचच समोरून जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडून चूक झाली असेल, तर येस, तुम्ही सॉरी म्हणायचे. त्यांच्याकडून चूक झाली असेल तर फक्त 1 ते 2 तास द्यायचे त्यांना त्यांची चूक समजून सांगायला किंवा एक्सप्लेन करायला. दॅट्स इट. पण जर त्याच वातावरणामध्ये तुम्ही बराच वेळ राहिलात तर तुम्ही तेच तेच व्हायब्रेशन कॅरी करताय, आणि त्याच त्याच समस्या तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार घडताना तुम्हाला दिसणार आहे. क्लिअर? सो इथे तुम्हाला तुमचा पॅटर्न ब्रेक डाऊन करायचा आहे. ओके, सो आता आपण पुढे बघूया. एकच मिनिट. 1 तास 2 तास आता करायचे म्हणजे नक्की काय करायचंय? ज्याच्याबरोबर भांडली ते गेले ऑफिसला, तर मी काय करणार? मी दिवसभर त्याच व्हायब्रेशन मध्ये राहणार का, बसणार का? नाही. मग मी काय करणार? माझ्या व्हायब्रेशनवर काम करणार, मला आवडणार एखादं म्युझिक लावणार, माझ्या आवडीचं एखादं काम करणार, आणि मग हळूहळू माझी व्हायब्रेशन मी चेंज करण्याचा प्रयत्न करणार. क्लिअर? आणि सगळ्यात बेस्ट, जर तुमचा ऑरा वीक असेल, तुमचा ऑरा दूषित असेल, निगेटिव्ह झाला असेल, की कोणाशी तरी तुमचं भांडण झालं असेल, शेजाऱ्यांची, कोणाशी कोणाशी, तर ऑब्व्हियसली आपला ऑरा दूषित होतो, वीक होतो. अशा वेळेला मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. जाडं मीठ घ्यायचं आणि त्या मिठाच्या पाण्याने बकेटमध्ये एक स्पून ते टाकायचे. आपल्या केसांवरून फक्त जाता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. केस डॅमेज होत. ठीक आहे, इथून फक्त आंघोळ करताना मिठाचं पाणी वापरायचं. क्लिअर झालं का? सगळ्यांचं क्लिअर आहे? येस. आणखीन काय करायचंय? तुम्हाला वाटत असेल तुमचा ऑरा वीक आहे तर तुम्ही मेडिटेशन करायला बसायचंय. तुमच्यापैकी किती लोक कमीत कमी 10 मिनिटं मेडिटेशनसाठी बसतात? व्हेरी गुड. सुरुवात 10 मिनिटापासून करा, पण मेडिटेशन करायचं. कारण जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल, तुमचा ऑरा स्ट्रॉंग होत जातो. एक दैविक शक्ती तुमचं प्रोटेक्शन म्हणून तुमच्यासाठी काम करते, आणि म्हणूनच जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल तेवढे तुम्हाला जास्त मल्टिपल रिझल्ट मिळणार आहे. क्लिअर? चलो, आता आपण पुढे बघूया. आता आपण पाहणार आहोत की आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा. ठीक आहे, चल. सामान्य माणसाचा ऑरा किती फूट असतो? 3 ते 6 मीटर. 3 ते 6 फुटावर. पण आळंदीला जर कोण गेला असेल तर संत ज्ञानेश्वराच्या समाधी, ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्या समाधीचा ऑरा जवळजवळ 200 फूट अंतरावर जाणवतो. तिथे गेल्यानंतर आपले व्हायब्रेशन लगेच चेंज होतात. त्या जागेची व्हायब्रेशन आपल्याला मिळायला लागतात. ठीक आहे. सो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये छान ऑरा स्कॅन करण्याची, ऑरा
क्लीन करण्याची एक पद्धत आहे. काय आहे बरं? पूर्वीच्या काळामध्ये बायका मुलांची दृष्ट काढायची. म्हणजे काय घ्यायचे दृष्ट काढताना? मीठ, मोहरी. सो मिठामध्ये काय आहे क्वालिटी, प्रॉपर्टी काय आहे मिठामध्ये? तर एखाद्यामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती ऍब्झॉर्ब करण्याची प्रॉपर्टी या मिठामध्ये आहे. आणि म्हणूनच ते शास्त्रीय दृष्ट्या उत्तम असं ते म्हणतात ना, एक दृष्ट काढण्याची एक प्रथा होती. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? मंदिरामध्ये जाऊन आपण घंटा वाजवतो, त्याच्या मागचं कारण काय आहे बरं? घंटा वाजवल्यानंतर त्या घंटेद्वारे एक साऊंड क्रिएट होतो, साऊंड थेरपी. आणि त्या साऊंडमुळे आपला ऑरा क्लीन होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडने आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. ओके. सो आपला ऑरा क्लीन करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ वापरू शकता, मेडिटेशन करू शकता, क्रिस्टलचा वापर करू शकता. आता आपण बघूया ऑरा कसा क्लीन करायचा स्वतःचा. आधी स्वतःचा घेऊया. चला सगळे रेडी राहायचे. बरं, आता मी एकदाच बोलणार आहे, रिपीट नाही करणार. तुम्ही व्हिडिओ बघून मग पुन्हा करू शकता. इथे लक्ष दिलात व्यवस्थित तर तुम्हाला अगदी इझिली कळेल. ओके. पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचे मनातल्या मनात. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. ज्योत्स्ना मॅडम, तुम्ही प्रवासात आहात का? कसं कळणार बरं तुम्हाला? अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष तिकडे. ओके. जर लक्ष असेल तर ठीक आहे, अदरवाईज मग होतं काय की फोकस राहत नाही. तुम्ही जे करताय ते करता 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 होते सगळं तुमचं, असं होऊन जाते. ओके, ठीक आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता हे करताना तुम्ही घरी आरामात असताना काय करायचं? एक बाउल घ्यायचंय, कोणतंही मेटलचं घ्या, प्लास्टिकचं घ्या, काचेचं घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं जाडं मीठ टाकायचंय, 1 चमचा. ठीक आहे. प्रार्थना म्हटली मी. माझ्या आता पुढे काय करायचं? मी पूर्ण रेकीची प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हणून झाल्यानंतर प्रार्थना अगदी छान मनापासून शांततेत म्हणायची. त्यानंतर आता आपला ऑरा कसा क्लीन करायचा आहे? चारही साईडने, फ्रंट बॉडी पार्ट, लेफ्ट साईड, राईट साईड आणि बॅक साईड. आपण आधी फ्रंट बॉडी पार्टचा ऑरा बघूया. आता व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या. आपले हात असे करायचे, डोक्यापासून खाली पायापर्यंत आपल्याला जायचं. ओके. माझ्या पुढील भागाच्या आभा मंडळात किंवा माझ्या फ्रंट साईडच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण माझ्या हातांमध्ये आलेली आहे. खाली पायाजवळ जाताना हातांची मुठ्ठी करायची. ओके, मी एकदा रिपीट करते. माझ्या आभा मंडळात, माझ्या फ्रंट साईडच्या आभा मंडळात किंवा ऑरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी, नकारात्मक बाधा आहेत, त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये येऊ देत किंवा आलेल्या आहेत. ओके. आणि मग काय म्हणायचं? जिथे मिठाचं बाऊल आहे तिथे टाकाय, आपले हात दोन्ही झटकायचे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेले आहे किंवा फुंकर मारायचे आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट झालेले आहे किंवा शुद्ध झालेले आहे. ठीक आहे. 3 वेळा करायचे आपल्याला. 3 वेळा प्रॅक्टिकल करा. फ्रंट बॉडीला 3 वेळा, लेफ्ट बॉडी पार्टला 3 वेळा, राईट बॉडी पार्टला 3 वेळा. राईट बॉडी पार्टला काय म्हणायचंय? माझ्या राईट साईडच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण या मिठाच्या पाण्यात नष्ट झालेल्या आहेत किंवा ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेल्या आहेत. 3 वेळा फुंकर मारायची. लेफ्ट साईडचं घेताना सेम लेफ्ट साईडचं नाव घ्यायचंय. आता मागच्या साईडचा आभा मंडळ क्लीन करू शकतो का आपण? आपला हात पुरेल का? नाही. मग रेकीमध्ये आपण घोषित करू शकतो. ओके. सो काय म्हणायचंय? मी माझ्या बॅक साईडला मी माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मी माझ्या बॅक साईडला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मग आता काय म्हणायचंय? माझ्या बॅक साईडच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. 3 वेळा केलं. आता आपण आपला आभा मंडळ, आपला ऑरा क्लीन केलेला आहे. रोज सकाळी उठल्यानंतर एकदा आपला ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे आणि रात्री झोपायच्या आधी. कारण रात्री आपण ऑफिसमधून येणार असतो घरी किंवा इतर अनेक लोकांना आपण भेटणार असतो. त्या अनेक लोकांमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात का? नाही.
त्यातली बरीच लोक निगेटिव्ह असतात, त्यातली ती निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ शकते आणि आपला ऑरा वीक होऊ शकतो, आणि म्हणूनच ती निगेटिव्हिटी आपल्याकडे नको यायला म्हणून आपला ऑरा आपल्याला क्लीन करायचा आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही उठता आणि रात्री झोपायच्या आधी. क्लिअर? आता बघूया आपण आपल्या मुलांचा ऑरा कसा क्लीन करायचा. मगाशी कोणी कोणी सांगितलेलं बरं मला नाव? इथे आपण स्वतःचा सेल्फ ऑरा क्लिन्झिंग केला. आता इथे आपण अदर्स ऑरा क्लिन्झिंग, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपल्या मुलांचा वगैरे. ठीक आहे, चलो. कोण कोण होतं बरं? हा, प्राची मॅडम. प्राची मॅडम कुठे दिसत नाही मला, एकच मिनिट. प्राची 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 मला मॅडम हँड रेज केला तर मला कळेल लवकर. थोडस फास्ट करूया. हा, प्राची दिसला, एकच मिनिट. प्राची, हा, अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला. अनम्यूट करा बरं. हा, नेक्स्ट कोण आहे बरं? आधी प्राची मॅडमचं बघा तुम्ही आणि मग तुम्ही इतरांनी करायचं. नेक्स्ट कोण आहे? आणखीन एक कोणतरी पाहिजे मला. येस येस, कोणाच्या घरी कोण आहे बरं? एक मिनिट, मगाचे नाव सांगितलं होतं. उषा आणि ज्योती. माधवी जोशी. उषा कुठे आहेत बरं? माधवी म्हणून तुम्ही गाऊनवर आहात ना, त्यामुळे नको, रेकॉर्डिंग सुरू आहे. उषा कुठे आहेत बरं? उषा, फास्ट. ओके. हा, एकच मिनिट. उषा मॅडम, ओके. चला, आपण या दोघांनाच करूया. अनम्यूट केलेलं आहे मी, तुम्हाला पिन करते. आणि दुसऱ्या कोण होत्या बरं? माधवी. दुसऱ्या कोण होत्या बरं अजून? प्राची कुठे गेल्या? हा, प्राची मॅडम कुठे आहेत मला दाखवा बरं, दिसत नाहीये. एकच हँड. प्राची मॅडम कुठे गेल्या? हँड अप करा. हा, एकच मिनिट, पिन करते तुम्हाला मी. झालं. आता तुमचा कॅमेरा, मुलाला सांगा कॅमेरा आडवा पकडायला, आडवा ठेवायला सांगा, लांब. बघा, आधी काय करायचं मी सांगते तुम्हाला, आधी व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला? उभं राहायचे. हा, उभं राहायचंय. उभं राहून तुमच्या समोर जी व्यक्ती असेल तिला डोळे बंद करायला लावायचे आणि त्यानंतर पूर्ण आपल्या हाताने त्याच्यावर असं स्कॅनिंग सारखं हात फिरवायचे, त्याला टच नाही करायचे. ओके? हा, चला करा. एकच सेकंद, मी येऊ का? उषा मॅडम, तुमचे मिस्टर आहेत त्यांना टी शर्ट वगैरे घालायला सांगा प्लीज. एकच सेकंद, मी आली. रेकॉर्डिंग सुरू आहे त्यामुळे प्रॉपर कपडे, ड्रेसिंग प्रॉपर हवंय. हा, चल. उषा मॅडम, करा तुम्ही. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. तुम्ही कपाटाच्या समोर उभे राहा, कपाटाच्या इथे उभे राहा. तुमची पाठ कपाटाला असायला पाहिजे. हा, आणि त्यांना तिकडे समोर उभं राहा. ठीक आहे. आणखीन थोडं मागे, त्याला आणखीन थोडस मागे जाऊ दे. येस येस, बस बस. हा, बस बस. मनातल्या मनात. हा, उषा मॅडम तुम्हाला अनम्यूट करते मी. हा, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. ही मराठी समजतं ना तुम्हाला? हा, अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालं का बघा, आवाज येत नाही मला तुमचा. बोला म्हणजे मला कळेल. स्पीकरचं जे आहे ना साईन, त्याच्यावर हे करा. हा, झालं. चल. येस, मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. येस, प्राची मॅडम, तुमच्या मुलाला पण तशाच पद्धतीने उभं करायचं. हा, येस.
मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे, डोळे बंद करायला सांगायचे, त्याला चष्मा काढायला सांगायचं. किती वर्षाचा आहे तो? 21. 21. 21. 21. ओके. हा येस. उषा मॅडम, मनातल्या मनात रेकीला कॉल करा, डिस्टन्स ठेवा मध्ये. उषा मॅडम तुम्ही लांब जा मागे अजून. ते बरोबर आहे, तुम्ही मागे जा उषा मॅडम. हा, मनातल्या मनात रेकीला कॉल करा. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. तुमचे जे मिस्टर आहेत किंवा मॅडम तुमचा जो मुलगा आहे त्यांचे आभार माना, त्याचं नाव घेऊन. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये. थांबा मॅडम, मी सांगेपर्यंत काहीच करायचं नाहीये. प्राची मॅडम. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. येस. आता आपले हात माझ्याकडे बघायचे तुम्ही. आपले हात स्कॅनर प्रमाणे हळूहळू त्यांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हळूहळू फिरवायच्या 3 ते 4 वेळा. ओके. जिथे तुमचा हात कुठे जड जाणवतोय तिथे मला सांगायचे. टच करायचं नाही, लांबूनच. हा, उषा मॅडम बरोबर करतायत, त्याने डिस्टन्स पण प्रॉपर ठेवलंय. प्राची मॅडम बरोबर करत नाहीये. प्राची मॅडम अजून लांब राहायला पाहिजे तुम्ही. हा, 3-4 वेळा करा. मी सांगितल्यावर मला सांग. हळूहळू फिरवायचे हात. प्राची मॅडम खूप घाई करतात, हळूहळू हात फिरवायचे. कॅनरसारखा हात फिरवायचे असा. उषा मॅडम, हात कुठे जड जाणवलं मला सांगा. त्यांच्या इथे चेस्टच्या इथे. चेस्टच्या इथे. त्यांना विचारा, चेस्टच्या इथे तुम्हाला काय जळजळ किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो का? होतो का? आता 2-3 दिवसांपूर्वी काय झाला होता त्यांना त्रास? झाला होता. दुखतं, जळजळतं. जळजळतं ना. ओके. येस. हा, प्राची मॅडम. कानाच्या इथे. कानाच्या इथे. त्याला विचारा, कानाच्या इथे काय त्रास आहे का? कान दुखतो वगैरे का? किंवा गळ्याजवळ मानेला काय त्याचा त्रास आहे का? विचारा. इथं काही त्रास आहे का? मानेला त्रास आहे. मानेला त्रास आहे ना. येस. ओके. चल. येस, आता मी तुम्हाला रिमूव्ह करते. एकच मिनिट. सो आता इथे आपण काय बघितलं, तर फक्त 3 दिवसामध्ये तुम्ही एखाद्याला ऑरा स्कॅन करून एखाद्याचा आजार डिटेक्ट करू शकता. म्हणजेच काय, की जो आजार त्याला आधी झाला असेल किंवा इन फ्युचर सुद्धा होण्याची शक्यता आहे, असा आजार सुद्धा आपण आपल्या हाताच्या स्कॅनरने स्कॅन करू शकतो. आणि मेडिकलमध्ये कसं होतं, की ते रिपोर्ट काढल्यानंतर 6 महिन्यानंतर एखादा आजार आपल्याला कळतो. सो त्याची आधीच जर आपण काळजी घेतली तर आपल्याला तो आजार लवकर कळतो. सो अशा प्रकारे आपण रेकीद्वारे स्वतःला स्कॅन करू शकतो, इतरांना स्कॅन करू शकतो आणि इतरांच्या आजाराचं निदान सुद्धा काढू शकतो. ओके. सो नक्कीच जर त्यांनी ते ट्रीटमेंट केली किंवा डॉक्टरचं ऍडवाइस घेतला तर तिथे त्यांना त्या आजाराबद्दल व्यवस्थित कळेल. ओके. सो आता छातीत जळजळणं वगैरे म्हणजे नॉर्मली आपण काय म्हणतो, ऍसिडिटी मे बी झालेली असेल किंवा तिथे जर जास्त वेदना होत असतील तर नक्कीच त्यांनी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आता त्या ज्या प्राची मॅडम होत्या त्यांच्या मुलाचं काय, तर मला माहित नव्हतं त्यांच्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे. पण जिथे त्यांचा हात जड जाणवला, तो नक्कीच तिथे काहीतरी इश्यू असू शकतो. तो हात कुठे जड जाणवला तर त्यांच्या मानेजवळ.
नक्कीच त्याच्या मानेला काहीतरी प्रॉब्लेम किंवा इजा झाली असेल, खेळताना म्हणा, अभ्यास करताना म्हणा. आताची मुलं खूप अभ्यास करताना डोकं खाली घालावं लागतं. मे बी त्याला मानेचा बॅक पेनचा प्रॉब्लेम असेल. सो अशा प्रकारे आपण आपल्या हातांचा स्कॅनर सारखा वापर करून एखाद्याचा आजार डिटेक्ट करू शकतो. क्लिअर झालं का? हो. येस. आता कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. शेवटची 5 मिनिटं राहिली. हा विचारा माधवी. माझा असा म्हणजे बहिणीचा मुलगा आहे आणि थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे. म्हणजे 4 लोकांमध्ये गेल्यानंतर तो बोलत नाही, स्वतःला रिॲक्ट करत नाही कुठल्या एका गोष्टीवरती. तर त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का? येस, ऑफकोर्स करू शकता. मी सांगते तुम्हाला, एका घरामध्ये जर एक माणूस रेकी हिलर असेल तर ते संपूर्ण घर पॉझिटिव्ह होतं. त्या संपूर्ण घराचा ऑरा बदलतो, मानसिकता बदलते. अशा बऱ्याच गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये. हा, अपर्णा मॅडम. अपर्णा. नमस्ते मॅम. नमस्ते. मॅम, मला काय विचारायचं आहे की मागाशी तुम्ही पाणी प्यायला सांगितलं, त्याचं रिझन काय आहे? आपल्या शरीरामध्ये एनर्जी क्रिएट होत असते आणि जेव्हा आपण प्रेयर वगैरे करणार असतो, काही प्रॅक्टिकल घेणार असतो, तर ती एनर्जी थोडीशी रिलीज होण्यासाठी. दॅट्स इट. ओके. सेकंड आहे की मेडिटेशन करावं. एक्झॅक्टली मेडिटेशन म्हणजे काय करावं? नुसतं स्मरण एखाद्या देवाचं करावं की प्राणायाम करावं किंवा काय योगा योगा बसून, म्हणजे त्याच्यातलेच काही प्रकार आहेत की ते तुम्ही काय करावं? करता? तुम्ही काय करता? मी पॉझिटिव्ह गोष्टी आठवायचा प्रयत्न करते, प्राणायाम करते त्यात, आणि ग्रॅटिट्यूड असतं. हे माझं 5 ते 10 मिनिटं चालतं. नाही, मी सांगेन तुम्हाला, ते आपल्या सेशनमध्ये आहे पुढे. ओके. ठीक आहे. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? नाही, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनीच प्रश्न विचारा प्लीज. हा, सविता बोला. सविता अनम्यूट. हा मॅडम, हा बोला. ऐका ना. काल म्हणजे असं झालं की म्हणजे काल मी आणि मुलगी गाडीवरनं येत होतो, तर गाडीचा आमचा छोटासा ऍक्सिडेंट झाला. हा. तर म्हणजे मला असं विचारायचं म्हणजे का आपण एक आता एक सेशन जॉईन केलं, तर त्याच्यामुळे काय अशा काही घटना होतात का काही? असं काही नसतं, ते तुमच्या चुकीमुळे. सेशन जॉईन केलेलं आपल्याला फक्त सेकंड डे आहे, आज थर्ड आहे. सो हा, तुमचे कारण का तुमच्या माइंडसेट, जसा तुमचं माइंडसेट होतं तसं तुम्हाला त्या घटना तुमच्या आयुष्यात होतात. आणि म्हणजे मला असं- आपण मनुष्य आहोत, आपल्या आयुष्यामध्ये पुढे मागे काही होऊ शकतं, असं काही नाहीये. हा, तर त्याच्यात काय आलं, तिला जसं नाही नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. ओके. हा, शलाका. मुलं बाहेर वगैरे असेल तरी सुद्धा त्यांचं पण आपण ओरा करू शकतो का क्लिअर? हो, पण या फर्स्ट लेवलमध्ये नाही, सेकंड लेवलमध्ये. अच्छा. नाही, अपर्णा, एका वेळेला 2च प्रश्न, बाकीच्यांना सुद्धा चान्स मिळायला पाहिजे ना. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? हँड रेस करा म्हणजे मला कळतं. एकच मिनिट. येस, उषा. मॅडम, मला ना असं आता अमावस्या आहे किंवा असं पौर्णिमा आहे ना, त्यावेळेस जास्त असं सुस्तपणा, चिडचिडपणा निर्माण होतो. म्हणजे ते कशामुळे असं असू शकतं? आता भरती ओहोटी येते, जसं का अमावस्या आणि पौर्णिमा असतात. मग त्यावेळेला अमावस्येच्या वेळेला मोस्ट ऑफ निगेटिव्हिटीचा काळ असतो, पौर्णिमेच्या वेळेला पॉझिटिव्हिटी असते. सो तुम्ही तुमची एकतर मानसिकता तशी केलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे, त्यामुळे नाही, अशा माझं गोष्टी आपोआप आपल्या शरीर आयुष्यामध्ये तसंच होऊन होतात. जातं. आपोआप माझं शरीर एकदम, म्हणजे मला त्रासच होतो. म्हणजे हा, आता मग आज पण तेवढी मला दुपारपासून निगेटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये. आपल्याला दुपारपासून माझी तब्येत पण खराब झाली. आपल्या निगेटिव्हिटीला आपल्याला स्वतःच हील करायचं आहे. ठीक आहे. येस. ओके. आता आणखीन कोणाचा प्रश्न नसेल तर चला, मी स्टॉप करते. करुणा बोला. आवाज आवाज आवाज. हॅलो मॅडम, आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती रिमूव्ह कशी करावी? ती सांगेन ना पुढे. थँक्यू. सगळे सेशन ऐका, 7 दिवसांचे, त्याच्यामध्ये सगळे उत्तरं मिळणार आहेत.
आणि हायर लेवलची निगेटिव्हिटी काढायची असेल तर लेवल 2. ओके, त्याच्यामध्ये विथ सिम्बॉल तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. येस, प्राची. हा मॅडम, माझा पुतण्या आहे ना, तो म्हणजे 5-6 वर्षाचा माग आहे, त्याचं गती मंद आहे हा, आणि खूप हट्टी आहे आणि खूप चिडतो लगेच आणि कुणाच्यात मिसळत नाही. हम्म. तर त्याच्यासाठी काय आपल्याला तो ह्याचं स्पेशल चाइल्ड आहे, बरोबर ना? हा हा हा, आता स्पेशल स्पेशल चाइल्ड कडून काय अपेक्षा करणार तुम्ही? तो अगदी ऍक्च्युली नॉर्मल खरं तो मुलांसारखा आहे बोलेल. 17 वर्षाचा. एकच मिनिट. हा, तो नॉर्मल मुलांसारखा बोलेल वगैरे अशी अपेक्षा करणार का? अशी अपेक्षा करणार असाल तर ते चुकीचं आहे. पण ऍटलिस्ट त्याने स्वतःच स्वतः करावं, ही एवढी आपली माफक अपेक्षा असते. येस ओर नो? बरोबर ना? मग जर तुम्ही किंवा त्याची आई रेकी शिकली तर तुम्ही त्याला हिलिंग करू शकता रोज, आणि हिलिंगच्या माध्यमातून त्याला तसे तसे रिझल्ट मिळणार आहेत. जसं की माझ्या बॅचमध्ये सुद्धा, जुन्या बॅचमध्ये एक पॅरेंट्स आहेत आणि त्यांचा मुलगा असा आहे. पण आता त्याचे टीचर लोक म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला काय करताय की तिच्यामध्ये दिवसेंदिवस एवढे बदल होत आहेत. म्हणजेच काय, तर ते स्वतःचं काम स्वतः करते. जे काही टीचर त्यांना सांगतात ते स्वतः स्वतः करतात. स्पेशल चाइल्डने एवढं जरी केलं तर तरी तिच्या आईला किती आनंद होत असेल तो. ठीक आहे. येस, हा जयश्री बोला. कोणतरी कुटुंबातलं शिकलेलं असणं गरजेचं आहे. हा, आणि बघा आवाज येतोय माझं एक माझा? सांगते तुम्हाला, मी कोणाला हिलिंग देत नाही. का बरं? कारण माझं सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सेशन असतात, आणि त्या सेशन नंतर हिलिंगसाठी मी फक्त काही 1 ते 2 तासच वापरते, आणि ते सुद्धा माझ्या ग्रुपमध्येच. माझ्या जे स्टुडंट आहेत तेच हिलिंग देतात इतर लोकांना. मी ते करत नाही, कारण त्याच्यामध्ये माझा बराच वेळ याच सगळ्या क्लासेसमध्ये जातो. त्यानंतर मला वास्तू व्हिजिट असतात, इतर बरंच काम असतं. त्यामुळे मी इतर लोकांना देण्यापेक्षा जर तुम्हीच शिकलात तर तुम्ही स्वतःला तर हील करू शकता, पण स्वतःबरोबर तुमच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना सुद्धा हील करू शकता. कारण जेव्हा आपण स्वतः करतो ना या गोष्टी आपल्या कुटुंबासाठी, तेव्हा त्या जास्त कार्यक्षमतेने काम करतात. हा, येस, जयश्री मॅडम. हाच प्रश्न होता माझा मॅडम, की घरामध्ये काही व्यक्ती असतात निगेटिव्ह. मॅडम, आवाज कमी येते तुमचा. हॅलो, हा येत आहे? हा, येतोय हाच पण प्रश्न होता मला बारीक उत्तर आहे. आधीच दिलं होतं. मी म्हणत आहे की घरामध्ये काही ज्यांना भरपूर निगेटिव्हिटी असते, त्यांच्यामुळे पूर्ण घरच अस्वस्थ झाले. तर त्यांना आपण हिलिंग देऊन पॉझिटिव्हिटी त्यांच्यात कन्वर्ट करून आपण जे घरातले जे कंडिशन म्हणा किंवा काही म्हणा ते व्यवस्थित करू शकतो. मला ना मॅडमचा आवाज नाही आला. कोणाला आला असेल तर मला प्लीज ट्रान्सलेट करून सांगू शकता का? मला पण आवाज हॅलो, नाही आला. मला एवढं कळलं एक की मिनिट. घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही हा, पॉझिटिव्ह करू शकता का, असं बोलताय ना? व्यक्तीला हा आपण पॉझिटिव्ह करू शकतो का, किंवा त्याचे विचार आपण पॉझिटिव्ह म्हणजे कन्वर्ट करू हा, शकतो का? बघा आता रेकीमध्ये आल्यानंतर पहिले तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हा. दुसऱ्यांचं तो सोडा, पहिले तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हा. स्वतः पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय रिझल्ट मिळतात ते रेकी शिकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि त्यानंतर मग घरातल्या लोकांना, एक एक लोकांना आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो हा शिकण्याचा आणि अनुभव घेण्याचा विषय आहे. ते आता इथे तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून नाही दाखवू शकत. ओके, येस. येस, गायत्री. चलो, आता माझं सेशनचा टायमिंग संपलाय. गायत्री यांचा लास्ट प्रश्न आहे, बोला. हा मॅडम, माझी मुलगी ना खूपच चिडते, तर हा, तिला मी कसं हे करू शकते असं एज कमी? काय आहे तिचं? आता ती 8 वर्षाची कंप्लीट आहे. 8 वर्षाची. येस, तुम्ही करू शकता. तिचं कॉन्सन्ट्रेट करू शकता, चिडचिडे पण दूर करू शकता, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. बरं, मग मला काय काय करावं लागेल त्याच्यासाठी? आता त्याच्यासाठी रेकी लेवल 1 इनफ नाहीये मॅडम. त्याच्यासाठी रेकी लेवल 2 करणं गरजेचं आहे, कारण लेवल 1 मध्ये तुम्ही स्वतःचं स्वयंशुद्धीकरण करू शकता, आणि दुसऱ्यांना व्यवस्थित हिलिंग करण्यासाठी लेवल 2 शिकणं गरजेचं आहे. येस, पूजा मॅडम, थँक्यू सो मच. ओके, चला, सो आपण आपलं सेशन आता इथे संपूया. उद्या आपण एक वेगळ्या टॉपिक घेणार आहोत, चक्रांबद्दल, आणि या चक्रांना आपण हील कसं करायचं ते शिकणार आहोत, कारण चक्रा हिलिंग करणं फार फार गरजेचं आहे. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.